नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. माझं नाव विकास गाडगे. आत्ता आम्ही पुढं मेदनकरवाडीमध्ये. आता आपल्या गाडीचा नंबर प्लेट आलेली आहे चेतकची आहे का. नंबर प्लेट बसवायची आहे आपल्याला. MS14ची पासिंग आहे आपली, ती बसवायची आहे. त्यासाठी चाललेलं आहे आम्ही. आता आम्ही होतो जरा एखादं लग्न होतं, लग्नामध्ये गेलो होतो, जरा साखरपुडा केला आहे. तिकडून तिकडे आलेले 800 गोळे आपल्यासोबत. आणि नंबर प्लेट बसवायचे म्हणून आलेलं आहे. नंबर प्लेट आहे बसू, सगळं सांगतो. आणि गाडीविषयी तुम्हाला जर गाडी घ्यायची असेल तर मी माझं ओपिनियन सांगतो. तुम्हाला घ्यायची का नाही घ्यायची तुमचं मर्जी राहिली, कारण तुमचा पैसा आहे. मी काय म्हणणार नाही ज्याला घ्या नका घेऊ म्हणणार, पण मी माझं ओपिनियन सांगतो. एक पहिली गोष्ट, पहिली महत्त्वाची, गाडीचा हा लोगो आहे का, लोगो हा पहिल्या दिवशी मी फक्त याला कापड मारलं होतं, कापड. तर याचा C पण निघाला आहे आणि Hचा आहे का, ते वरचं नसतं का, ते पण निघालेलं आहे. म्हणजे मग याच्यावरून समजून घ्या तुम्ही, त्या गाडीचा लोगो एवढा हलका आहे, गाडी कशी असते. गाडी म्हणजे यायचं समजून आता तुम्ही, कारण गाडी एवढी बेकार अवस्था आहे गाडी. त्याच्यामध्ये दुसरी गोष्ट, हे बघा इथं असतं ना, हे असं सेम इथं आहे. हे गाडीचं इथं निघून गेलेलं आहे. काय फेविकिकची चिटकीतात का काय करतात ते मला माहीत नाही, कशाने चिटकीतात. एवढं लवकर जर निघून जात असेल तर प्रॉब्लेम आहे. आता अजून भरपूर प्रॉब्लेम आहे याच्यामध्ये हे असेल, हे काय टचस्क्रीन असेल सगळं याच्यामध्ये जे दाखवतात ते काय ओरिजिनली एवढं काय खरं नसते. जेवढी गाडी असती तेवढं किलोमीटर दाखवतात, तेवढी काय जात नाही गाडी. दुसरी गोष्ट, जेवढी चार्जिंग आहे 3 तास दाखवते, ती 3 तास पण गाडी कधी 4 तास घेते. याच्यावर मी वेगळा व्हिडिओ बनवणार आहे, काय गाडीमध्ये प्रॉब्लेम आहे, काय नाही आहे, काय गाडीची चांगली आहे कशी म्हणजे त्याच्यामध्ये 2 पॉईंट घेणार मी. पहिला पॉईंट म्हणजे गाडी चांगली म्हणजे चांगले पॉईंट सांगणार. दुसरी गोष्ट म्हणजे किती खराब पॉईंट आहे ते पण सांगणार. तुम्हाला कळेल का गाडी घ्यायची का नाही घ्यायची नक्की. चला आता आपण शोरूमला आलेलो आहे नंबर प्लेट बसवायला. नंबर प्लेट आलेली आहे आपली, त्याच्यामध्ये आपली सबसिडी असते. शोरूमवाले आपली सबसिडीमध्ये 5,000 रुपये ठेवून घेतात का, ते मला माहीत नाही आता कशासाठी ठेवतात. RTOचं रजिस्ट्रेशन असतं म्हणतात ते, त्याच्यामध्ये 5,000 ठेवून घेतात. नंबर प्लेट आल्याच्यानंतर ते आपल्याला 5,000 रिटर्न करून टाकतात. तर चला आपण जाऊया शोरूमला आणि नंबर प्लेट बसून घेऊया. पहिली आणखी पण अजून एक पॉईंट आलेला आहे आपल्या गाडीचा. गाडी असा हँडल केल्याच्यानंतर लॉक होत नाही आहे, आणि असा केला ना तर लॉक होती. हे पण आता शोरूममध्ये सांगू आपण काय होते ते बघू. आणि सकाळी वॉर्निंग लाईट पण आली होती आपल्याला गाडीला, ही वॉर्निंग लाईट आहे ती पण आलेली. तर चला आपण बघूया शोरूमवाल्यांना सांगू बाबा असं प्रॉब्लेम आलेले. तर त्यांचं काय उत्तर असते ते तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवतो. चला मित्रांनो, आलेलो आहे चेतकच्या शोरूमला. आता मागच्या वेळेस त्यांनी आपल्याला आहे ना एक जे फुटरेस्ट असतं ते आणि मधलं स्टँड, मिडल स्टँड हे ना बसून दिलं नव्हतं का, तर डिलेवरीला लेट झालं होतं आणि आम्हाला घरी जायला पण लेट होईल. त्याच्यामुळं त्यांनी ना बसून दिलं नव्हतं. आपण ते ॲक्सेसरीजमध्ये घेतलं होतं, तर ते पण आता बसू. चला आता आणि नेमकी ती जेवायला गेले तर त्या टायमिंगला आलेले. तिथं दिले का बघा, शेतक हमारा कल. आज नाही आहे, उद्यावर विचार करते, आजचा विचार नाही करत. एवढ्या गाड्या पडलेल्या आहेत वाटतं, रिपेअर करायला आहे का एवढ्या गाड्या. होय, नुसतं कंटेनर आहे ते आता बरं. इथं पण गाड्या लाईन पडलेल्या आहेत. जेवण झाल्यावर बोलू त्यांना काय त्या लवकर आम्हाला पडले ना. काय सर्व्हिस यांची लेट असते की मला राग येतो असं. गाडी घ्यायच्या टायमिंगला पण आम्हाला डायरेक्ट आम्ही आलो आहे 12:30 वाजता, डिलिव्हरी दिली आपल्याला 4:30 वाजता. एवढं काय टाईम लागला पाहिजे, एवढं मी स्टाफ वाढवा जरा, नाही तर मला काय प्रॉब्लेम असतो. क्लायंट जरा सॅटिस्फॅक्शन झालं पाहिजे, आलं आहे बाबा इथे, त्याला आपण लवकर दिलं पाहिजे. मी काय बंद पडलेली गाडी आली कडे. हो काय बंद पडली काय गाडी, बंद पडली काय. हां, जेवण करायला गेले की सगळे. हां म्हणतो मी त्याला, असं तर म्हणतो म्हणलं त्याला. गाडी डायरेक्ट बंद पडलेली आहे, डायरेक्ट टेम्पोमध्ये भरून आणलेली इथे.
RSM आहे मला वाटतं हेच एक काय डायरेक्ट गाडीत भरून आणतात ना तेच असं डायरेक्ट त्याचा टेम्पो पाठवून दिले डायरेक्ट गाडीत भरून आणली RSM म्हणजे रोड साईड असेल ते 1000 रुपये घेतात वर्षाचे ते म्हणजे हे त्यांना पण माहिती आहे गाडीत प्रॉब्लेम येत आहे बाई आपल्या त्याच्यामुळे एक टेम्पो ठेवलेला आहे त्यांनी अरे बरं आणलेली मॅच बघते इंडिया आणि ऑस्ट्रेलिया ना साऊथ आफ्रिका इंडिया आणि साऊथ आफ्रिकाची मॅच चालू आहे अक्षय बाबा किती स्कोर झाला 122 बॅटिंग चालू आहे इंडियाची 1 विकेट गेली ना अक्षय बाबा क्रिकेटचे मोठे पण त्यांना रोहित शर्माला आवडतं आता रोहित शर्मा आणि विराट कोहली खेळत लय मारले 2 मारले किती ओव्हर मध्ये काय 16 ओव्हरमध्ये किती रन 122 दोघांनी का परप्लेट आलेली आहे आपली नवीन आता गाडीचा नंबर आपण नॉर्मलच घेतलेला आहे MS14 9186 असा आलेला आहे नंबर तर बसू आपण नंबर आणि आपला प्रॉब्लेम पण होते जरा 2-4 हे पण दाखवू आपण त्यांना काय प्रॉब्लेम आले ते काय नाही रेग्युलर पासिंग आहे आपली जे नंबर आलेला आहे RTO पण ते घेतलेला आहे आपण असं काही चॉईस नंबर घेतलेला नाही काहीच नाही नॉर्मल सगळं गाडी काय एवढी आहे का तेव्हा मोठी थोडी गाडी आहे त्याच्यासाठी चॉईस नंबर चला बसू साहेब आपल्या गाडीमध्ये 2-4 प्रॉब्लेम आलेले आहेत बरं का साहेब आतामध्येच तेवढा सॉल्व करून द्या आपल्याला हे बघा याच्यामध्ये हे बघा ते पण पडून गेलेले काय प्रॉब्लेम असेल त्याला पाय वगैरे लागला असेल नाही काहीच नाही त्याला पाय लागायचं संबंध काय हां अंतर लॉक असतं नटासाठी नाही पण त्याला टाकून द्या ना त्याच्यावर परत हँडल पण लॉक होत नाही लवकर कसं काय बरं असं आठवड्यात कसं काय एवढा प्रॉब्लेम येऊ शकतो गाडीला हां झालेली आता ते म्हणले सांगतो म्हणून काय आता बघू काय सांगतोय ते काय प्रॉब्लेम आहे बसून देते नाही बसून देते ते पण तुम्हाला MS14 MX 9146 हां आता प्रत्येकांचं बाकीच्यांचं नंबर प्लेटचं माझ्या हिशोबाने डायरेक्ट मॅसेज येतो ना आपण बाहेरून टाकून द्यायला गाड्या यांचं डायरेक्ट शोरूमला यायची ना नाही डायरेक्ट शोरूमला यायची प्रत्येक गाडी हे भारी आहे ना मेसेजला येतो नंबर नाही मला नव्हता आला आता बरं हां डायरेक्ट मला नंबर प्लेट नॉर्मल बाकीच्या ज्या गाड्या आहे इलेक्ट्रिक सोडून त्यांचं येतोय ना तर मला माहिती आहे मी बघितलं स्प्लेंडर गाडी आहे माझ्याकडे त्याचा पण पैसा आहे त्याच्याला येते हे बघा आता ह्या बाजूला होतोय ह्या बाजूला होत होता आता मागाशी पण झाला आम्ही तिथं होतो जरा कार्यक्रमाला तिथं पण झाला विषय काय होतोय एका बाजूला होतोय एका बाजूला होत नव्हता आता बघा हे बघा असा आवाज येतोय आणि गाडी लॉक होत नाही मग काय प्रॉब्लेम आहे सांगा आता तुम्हीच काय ह्या साईडला होतोय आता बघा हां झालं या बाजूला बरोबर मग त्या बाजूला होत नाही असं कसं काय असं नाही झालं नाही साहेब आहे का नाही बघा ट्राय करून तुम्ही पण आता झाला बघा म्हणजे असा प्रॉब्लेम देते एकदा होतं एकदा होत नाही आणि झालं तरी आहे ना असा पूर्ण होतोय डायरेक्ट पॅक आता ह्या बाजूला कसा डिल्ला राहतो थोडा त्या बाजूला होत नाही तसं आठवड्यात जर असा प्रॉब्लेम आला जर काय होतं असं गाडी घेतो नंबर प्लेट टाकत तर असा प्रॉब्लेम येत असेल तर काय करत नाही
इलेक्ट्रिक काही नाही, आधी विचार करा मित्रांनो, एवढंच म्हणाले, बाकी काय नाही आहे का नाही. बघू सॉल्व करताय साहेब. हो साहेब, एक आऊन एक प्रॉब्लेम इकडे ना. आता लोगो बघा, लोगो त्या दिवशी न्याला होता फक्त आपण, त्याच्यामध्ये हा सी बघा कसा निघाला आहे, त्या एचचं पण सगळं निघून गेलेलं आहे. असं कसं काय बरं, त्याला कापड मारले फक्त, त्याला काय आपण काय असं स्क्रॅचेस नाही मारलेलं ना. ते कपड्यामध्ये अडकलं असेल त्यामुळे निघाला असेल. नाही हो, कपड्यामध्ये अडकले असं थोडे एवढं पण ना काढून तुम्हाला नवीन भेटला. हां ठीक आहे, काय हरकत नाही. हां असं नाही झालं बरं. आता त्यांनी नंबर प्लेट वाचवलेली आहे, सगळं झालेलं आहे. आणि मंदार मोटर्स नावने ना हे दिलेलं आहे सर्व्हिसिंग, काय आपल्याला इन्शुरन्सचं कोणतं थर्ड पार्टीचं ते. आता त्यांनी गाडी नेलेली आहे इकडं आपली याच्यासाठी, दुरुस्तीसाठी, काय काय प्रॉब्लेम सांगितले ते सॉल्व करण्यासाठी नेलेले आहे. बघू आता तिकडं जाऊ आपण, कसं होतं आहे काय नाही, नंतर प्रॉब्लेम नाही आला पाहिजे असं पण नीट करून घेऊ. पण जाऊ आपण लगेच. आता नाही त्यांनी सांगितलं पण यायला बरं गेलं काय का नाही. सर्व्हिस आपल्याला आवडते, जसं काय जे प्रॉब्लेम आले ते पण आम्ही सांगतो बघा. तर शेवटी ओनर आहे आम्ही, आपल्याला सांगण्याचा अधिकार आहे. नेलीचं एक मी आता विचारित होते, इथं बाबा आले होते, त्यांनी 3 वर्ष गाडी चालवली होती, त्यांना विचारित होते का बाबा गाडीत काय काय प्रॉब्लेम येतात. ते म्हणले माग मोटरचा प्रॉब्लेम होता, चार्जिंगचा असतं, लो मॉडेलला 8,000चं चार्जर येतो, त्याच्यासोबत ते असतं, असं गट्टू असतो एवढा मोठा असा, याच्या एवढा असं. आणि टॉप मॉडेलमध्ये फक्त केबल येते, टॉप मॉडेलमध्ये केबल येते, पण तो गट्टू असतो तो गाडीला अटॅच असतो. तो गट्टू बदलायचा म्हणलं त्याचा वेगळा खर्च असतो, तो पण इन्क्लुडेड नसतो इन्शुरन्समध्ये. असा विषय आहे. पण चार्जर म्हणा फक्त 1,000 रुपयाचं येईल, त्याचा जो गट्टू केला तर त्याचे वेगळे पैसे द्यावे लागणार आपल्याला. करून आलेले आणि त्यांनी आपल्याला ना काय काय वस्तू केली, त्यांनी सांगितलं होतं 15 मिनिटं, पण 15 मिनिटात काही काम करत नाही बघा. त्यांच्या स्टाफला एवढीच विनंती आहे भाई, झालं तेवढा वेळ सांगायला तेवढ्या वेळात काम करीत जा जरा. तर तो विषय असो, त्याच्यामध्ये काय काय केलं त्यांनी तुम्हाला सांगतो. आपल्यामध्ये आहे ना हे नंबर प्लेट बसवले, तुम्हाला दाखवले, हे फुटरेस्ट आहे ना, लेडीज फुटरेस्ट ते बसवलेलं आहे एक, आणि हे डबल स्टँड हे मागच्या वेळेस आपल्याला बसून नव्हतं कुठे, ते बसवलेलं आहे त्यांनी. आणि तिसरी गोष्ट हँडलचं तर म्हणत होते केलेलं आहे, मग बघू आता लॉक होतोय का आपण. होतोय काय प्रॉब्लेम नाही, चला होतोय. दुसरी गोष्ट हँडलचं झालं, ते 2 झालं. आणि तिसरे याचा प्रॉब्लेम होता, याच्यामध्ये आम्ही येताना 40ची रेंज दाखवत होतो, तिथे गेल्यावर 40ची. ते म्हणले आम्ही सॉफ्टवेअर अपडेट केलेलं आहे, मग आता दाखवतं आहे ते 70ची दाखवत होतं. आता आम्ही 1 किलोमीटर आलेलो आहे, त्याच्यामुळं एवढं दाखवते. आणि मग सॉफ्टवेअर अपडेट केल्यामुळे माझे झाला असेल चांगलं. आता बघू चांगलं चालतं का नाही चालतं. पण सर्व्हिसिंग चांगली आहे, फक्त टाईम लावतात एवढंच आहे, बाकी काय नाही. बरं दुसरी गोष्ट अजून हे काय हे नाही बसवलेलं त्यांनी अजून. ते म्हणले होते का सर्व्हिसिंगच्या वेळेस आलं ना ते बसून देतं, मग ते काय छोटे व्यवस्थित ते पण बसवत नाही राहतो. जाऊ चल काय विषय. आता नंबर प्लेट भेटलेले, सगळे भेटलेले. आता मी याच्यावर आहे ना एक वेगळा व्हिडिओ बनवणार आहे. कशावर, ही गाडी मला कशी वाटली कशी नाही मला पहिलं पण सांगितलेलं आहे. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.